अजितदादा आणि माझे वैयक्तिक संबंध होते आणि एक बुलंद आवाज असणारा आज आमच्यातून गेला आहे याचं तर मला व्यक्तिगतदृष्ट्या नुकसान तर दुःख झालंच आहे, परंतु काही आठवणी मला आजही त्यांच्या या निमित्ताने येत आहे. मला आठवतं की 15 ते 20 वर्षापूर्वी बारामती तालुक्यातील वालचंदनगर येथे एका दलित युवकाचा खून झाला होता आणि अतिशय निगरून खून करण्यात आला होता. त्यावेळेला अजितदादांनी मला फोन करून या खटल्यात आपण यावं अशी विनंती केली होती. बारामतीला जाणं मला मुंबईहून अडचणीत होतं म्हणून मी दादांना नाही म्हणालो होतो, पण दादांनी इतकी व्यक्तिगत विनंती करून आपण या आणि मी आल्यानंतर तो खटला तिथे चालवला. पण जोपर्यंत हा खटला चालत होता तोपर्यंत दादा व्यक्तिगत लक्ष देत होते की मला कुठेही असुविधा होणार नाही अशा रीतीने काळजी घेणारा देखील मी एक नेत्याचं रूप पाहिलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना जरी वाटत असलं की दादा फार स्वभावाने कठोर कडक बोलतात, पण दादा तसेच मृदू देखील होते. इतरांविषयी काळजी त्यांना नेहमी वाटत असे. मला आठवतं की काही वर्षापूर्वी मी पुण्याहून मुंबईला जात असताना माझ्या गाडीला अपघात झाला. माझ्या गाडीचं बरंचसं नुकसान झालं होतं. ती बातमी टी व्हीवर झळकली आणि 5 मिनटाच्या आत मला दादांना, मी अपघातस्थळी असताना दादांचा फोन आला आणि दादांनी आपुलकीने विचारलं, उज्ज्वलजी तुम्हाला काही लागलं तर नाही ना, गंभीर दुखापत नाही ना, आणि काही कोणी हेतुपुरस्कार हा अपघात घडवून आणला आहे का? मी दादांना म्हटलं तसं काही नाही आहे, हा फक्त अपघात होता. असा सगळ्यांच्याकरता काळजी करणारा नेता होता. बोलायला फरडे होते हे तर गोष्ट खरी आहे, परंतु अजितदादांची पोकळी निश्चित भरून निघेल. आणि त्याहीपेक्षा आज महत्त्वाचं दुःख म्हणजे मला आहे की अजितदादांच्या धर्मपत्नी सुनेत्रा वहिनी हे माझ्या समवेत राज्यसभेच्या खासदार आहेत. माझ्या शेजारीच एक सीट सोडून ते बसत असतात आणि नेहमी मी विचारत होतो, त्या देखील हसून चेहऱ्यावरती. आज टी व्हीमध्ये आज अंत्यदर्शन त्यांचा दुःखी चेहरा पाहिला मला देखील गलबून आलं. मी एवढंच म्हणेल की ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देव. सर हिंदी में